असं सुंदर असं माझ्या महाराष्ट्राच्या जमीन सगळ्या जमलेल्या पुढच्या शिष्य परिवारासाठी जे घरी निघून गेले त्यांच्यासाठी पण आणि जे आले नाही त्यांच्या पण म्हणजे युट्यूबच्या माने कॅमेरामॅन असल्यामुळे युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून जे भक्ती त्या शिष्यांसाठी सुद्धा हे गीत खूप महत्वाचं आहे म्हणून सुंदर असं गीत आज लगबगीनं गुरु पौर्णिमेला जायचं ग प्रत्येक माझ्या शिष्याला गुरु पौर्णिमा आली बरं का मास्तर प्रत्येक माझ्या शिष्यांना गुरु पौर्णिमा जर आली तर धकधक होते कधी शांत झालं काय काय टेन्शन येतंय आणि काय काय आनंद होतो तुम्ही हसू तुम्हाला हसायसारखं बोललो नाही त्यांना कळतंय मला काय बोलायचंय पण माझं म्हणणं काय गुरुपौर्णिमा हा वर्षात येणारा सण असतो आणि गुरुपौर्णिमा ही गुरुची नसून ती शिष्याची ठेवा गुरुपौर्णिमा ही महत्वाची आहे आणि जर गुरुपौर्णिमा जर लाभली तर खोटं नाही सांगत तुम्ही आपण जळ काढतो नाही जळ एक गुरुपौर्णिमा केल्यानं आणि 5 जळ काढल्यानं जी ताकद भेटते ती एकाच गुरुपौर्णिमेत भेटते गुरुपौर्णिमेचं महत्व आहे म्हणून आग लगबगीनं गुरुपौर्णिमेला जायचं ग तुम्ही लय भेटलाय शाबास एवढंच माझं नाव आहे तसं हायत सगळं बाकीचं हायत पण हळूहळू येते ती काही लवकर येत नाही म्हणून गुरु पौर्णिमेला जायचं ग गुरुगादीच्या पिताईला पाहायचं ग कडवं आवडलं तर टाळ्या वाजवा गुरु दर्शन घ्यायचं ग फुल कळसाचं व्हायचं ग गुरु दर्शन घ्यायचं ग फुल कळसाचं व्हायचं आमचे पंढरपूरचे शिष्य मनीषा तराव आणि वडाळा मुंबईच्या म्हणून गुरु दर्शन घ्यायचं फुल कळसाचं व्हायचं गुरु दर्शन घ्यायचं फुल कळसाचं व्हायचं आता कसं झालं माहिती का गुरु दर्शन घ्यायचं फुल मखमलीचं व्हायचं गुरु दर्शन घ्यायचं फुल कळसाचं व्हायचं गुरु दर्शन घ्यायचं फुल कळसाचं व्हायचं गुरु दर्शन घ्यायचं
घ्या गुरुचं बोलणं असतं तोंडावरी रोख आमच्या बावड्याच्या लेखबाई असणारे 100 रुपये दिलेले आहेत शेवगावचे शिष्य नगर जिल्ह्यातून आलेले त्यांनी सुद्धा या गीताला 200 रुपये दिले पण गुरुचा स्वभाव सांगायचा माझ्या शिष्यांना 100% पटणार बरं का अगं गुरुचं बोलणं असतं तोंडावरी रोग मास्तर अगं गुरुचं बोलणं माझ्या तोंडावरी रोग कधी चूक झाली आमची तर लागत नाही गुरुचं बोलणं असतं तोंडावरी रोग गुरुचं बोलणं असतं तोंडावरी रोग कधी चूक झाली आमची तर लागत नाही खरंय का खोटं सांगा आवाज काढा आवाज सगळी खरंय का खोटं चूक जर झाली तर माझ्या लेकरांना झोप लागत भैया अण्णा काय बत्त्या अण्णाला काय वाट पटलं आणि गुरुच्या आज्ञेत राहणारा शिष्य सुद्धा चूक झालेली समोर येऊन कबूल करतो ना त्याला खरंच शेवटपर्यंत त्या गुरुच्या मार्गाने चालायचं असतं आणि गुरुनी त्याला माफ करायचं असतं हे ध्यानात ठेवा म्हणून समजावून सांगून करतात माफ गे शिष्य समोर आल्याशिवाय बघा सर्वदेव गुरु आहेत धनराज सर्वदेव गुरु बंटी कांबळे गुरु कृष्ण पवार गुरु आहे रोहिदास सरवते तर अनेकांचे गुरु माझं म्हणणं फक्त देण्यात घ्या गुरुशी फोनवर बोलून माफी मागता येत नसते बघा गुरुच्या समोर जाऊ 100% गुरुची माफी मागता येते पटलं का चांगला अनुभव आहे तुम्हाला दुनियाचा हा तुम्हाला ओळखा बसला हा कशाला पेश करताय बरं म्हणून सांगायचं आनंद अश्रू डोळ्यातून व्हायचं ग जिंदगी भर मला पाय जवळ राहायचं ग गुरु दर्शन घ्यायचं फुल कळसाचं व्हायचं गुरु दर्शन घ्यायचं फुल कळसाचं व्हायचं गुरु दर्शन लई प्रेमळ सगळी गुरुच्या घरची प्रत्येक शिष्याने मला सांगावं आणि त्यांच्या मनातलं बोलतोय माझ्या गुरुच्या घरचे सुद्धा खूप निर्मळ मनाचे आणि खूप प्रेम करणारे मस्त माझ्या प्रत्येक लेकीला किंवा माझ्या प्रत्येक शिष्यांना स्वतःच्या पोटच्या लेकरासारखं जपलं जातं आणि त्यांनी नाही म्हणावं म्हणून ती हरी नाही म्हणावं ना माझं म्हणणं काय असतं माया लावल्यानंतर रानातलं पाखरू सुद्धा जवळ येत असतं म्हणून लई प्रेमळ सगळी गुरुच्या घरची ग अगं माया लावती आई मला लेकराच्या घरची अगं माया लावती आई मला लेकराच्या वरची बापानं केलं माझ्यासाठी आयुष्य खर्ची म्हणजे जेवढी आमच्या भिवंडीच्या लिखलेला शब्द आवडला समजून घ्या सारं जीवन त्यांना केलं या खर्ची
होऊ दिली नाही मायाची. आठवण होऊ दे नाही मायाची, आठवण होऊ दे नाही मायाची. एवढं केलं मी गया, त्यांना काय द्यायचं ग? आई बापाच्या जन्म देणारे आई बापाच्या जर नंतर असतील तर माझा गुरु आहे आणि माझी आई आहे. मी माझ्या प्रत्येक लेकराला वाटतं त्याचं कारण आहे. कुठलंही सुख असू द्या, कुठलंही दुःख असू द्या मास्तर, सुखात असू द्या तर दुःखात असू द्या, थोडासा बाप वैतागलेला जरी असला तर आई कधीच तुम्हाला माघारी पाठवणार नाही. तुमच्या आईचं सुद्धा तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे. त्याचं कारण आहे की मला जिवंत माझे आईबाप असताना सुद्धा माझ्या नशिबामध्ये गुरु आणि माझी आई भेटली, हे सुद्धा माझ्या शिष्यांचं नशीब म्हणतात. म्हणून बऱ्याच टायमाला माणसाला प्रॉब्लेम येतो, बऱ्याच गोष्टीच्या अडचणी येतात. बरेच लेकरांना वाटतात की आता गुरुपौर्णिमेला काय करायचं बाई, कसं द्यायचं बाई, काय करायचं. पण बरेचसे शास्त्र काय म्हणतात माहितीये का, एवढं दिलं त्यांना काय द्यायचं ग? जर भेटलं पुढचा जन्म तर पोटाला यायचं ग. गुरु दर्शन घ्यायचं ग, फुल काळजाचं व्हायचं ग. गुरु दर्शन घ्यायचं ग, फुल काळजाचं व्हायचं ग. शब्दाकडे लक्ष असू द्या. आमचे मार्करवाडीचे जावई त्यांना आज लयच आनंद झालेला आहे, म्हणून परत एकदा 100 रुपये दिलेले. त्यांचं काय म्हणणं आहे, शेवटच्या म्हणजे शेवटचं त्यांना अंतरा खूप आवडलेलं आहे. सांगायचं एवढं दिलंय त्यांना काय द्यायचं ग? जर भेटला पुढला जन्म तर पोटाला यायचं ग. गुरु शिवाय जीवन हे शून्य असल ग. नवरा बायको आज लयच भेटले, इरस लागली का काय लागली काय कळाला मला काय. पण तिला लिखीला आवडले, जाऊला सुद्धा आवडतं. वा मास्तर, माझं म्हणणं काय आहे, जी समोर बसले त्यांना तर आवडलं, ज्यांच्याकडनं घडलं नाही त्यांना बी आवडलं, आणि जी निघून गेले त्यांना पण आवडलं. माझं म्हणणं काय आहे, प्रत्येक गुरुला प्रत्येक शिष्य चांगला भेटतो असं नसतं, आणि प्रत्येक शिष्याला गुरु चांगला भेटत असं पण नसतं. त्याच्यासाठी एक योग असावा लागतो. पण गुरु शिवाय जीवन शून्य आहे. म्हणून मी माझ्या सर्व लेकरांना सांगतो, आणि जेवढे महाराष्ट्रातले गुरु त्यांच्या वतीनं सुद्धा त्यांच्या शिष्यांना सांगतो, माने रेकॉर्ड करा माझा शब्द, गुरु शिवाय जीवन शून्य असल ग. आज हाय तुझ्या जवळ उद्या नसल ग. गुरु शिवाय जीवन शून्य असल ग. गुरु शिवाय जीवन शून्य असल ग. आज हाय तुझ्या जवळ उद्या नसल ग.
कृष्णा पवार, बंटी कांबळे, तुम्ही पण बरेच शिष्यांचे गुरु आहे, पण गाडीवान गुरु आहे समजून घ्या. पंढरपूरचं जावं आहे आणि सगळे जावं आहे समजून घ्या. काय गाडीवान गाडा चालवाया बसल ग, तवा तुमच्या देवारी हसल आमच्यावरती हायच ग, जीव जर गेला तर मन नाही राहायचं ग. माझ्या गुरुचं समजून घ्या मास्तर, उपकार कोटी त्यांचं माझ्यावर हायत ग, जीव जरी गेला तरी मन नाही राहायचं ग. गुरुदर्शन घ्यायचं, फुलकाचं व्हायचं, दर्शन घ्यायचं, फुलकाचं व्हायचं ग. माझ्या आई बापाला खूप कष्ट काढल्यात आणि कष्ट काढल्यात गरिबीचं जीवन जगल्यात आणि त्या गरिबाच्या चळा गरिबीच्या काळा त्या झळा त्यांनी सोसल्या. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये कुटुंब होतं. माझ्या पहिल्या गुरुपौर्णिमेच्या टाइमला सुद्धा आमच्या आजीबाईला आवडले. शेवटी माझ्या घरची कहाणी मी तुम्हाला सांगितलेलीच आहे, युट्यूबला पण आहे, तुम्ही नक्की बघा. परिस्थिती किती जरी कठीण असली तरी तुम्ही देवाचा मार्ग सोडू नका, तुमच्या गुरुचा मार्ग तुम्ही सोडू नका. म्हणून आई बापानं माझ्या काढल्यात कष्टा, अरे लेकरांना करून दिला या रस्ता. अरे आई बापानं माझ्या काढल्यात कष्टा, माझ्या आई बापाने कष्ट काढल्याशिवाय सर्वदे ही दिवस आम्ही बघू शकत नाही. ही दिवस आम्ही 5 भाऊ बर का, 5 भावांचं जे सोनं झालंय आमच्या आई बापाच्या पुण्यानं झालंय, दुसरं कोणाच्याच पुण्याने होऊ शकत नाही असं माझं मत आहे. त्याचं कारण आहे की तुमच्यावरती कुठलीही संकट आली तर आई बापानं तुम्हाला तुमच्या शिरावरती असणारा पदर धरलेला असतो आणि संकटाची सामना त्यांनी केलेला असतो. माझ्या आई बापाने जर केलं नसतं तर कदाचित आम्ही 5 भाऊ ज्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, आई प्रीताबाईच्या साक्षीने सांगतो, हे दिवस बघायलाच भेटलं नसतं. म्हणून ही माझ्या आई बापासाठी बनलेलो आहे. म्हणून पुढल्या कडव्यामध्ये सांगायचं, जर का जन्म माझा दुसऱ्याच्या घरी झाला असता, नशीब लागतो एका चांगल्या आई बापाच्या पोटी ज्यावेळेस मुलगा जन्म घेतो ना, तर त्या आई बापाचं नशीब नसतं तर त्या लेकराचं नशीब असतं. ठेवा. म्हणून जर का जन्म माझा दुसऱ्याच्या घरी झाला असता, तर लखनाना तुमचा गुरुच नसता. गुरु शिष्याचं नातं जन्माला जायचं ग, बर का सर्व शिष्यांना सांगतो, गुरु शिष्याचं नातं जन्माला जायचं ग. गुरु शिष्याचं नातं जन्माला जायचं ग. माझ्या प्रत्येक शिष्यांना सांगायचं, शब्दाकडे लक्ष असू द्या. गुरु शिष्याचं नातं जन्माला जायचं ग. किती आलं संकट ठाम उभं राहायचं ग. किती जरी संकट आलं तरी एवढंच म्हणायचं,
गुरु माझा लखन ग बाई मी कशाला झुकन ग गुरु माझा लखन ग बाई मी कशाला झुकन ग गुरु माझा लखन ग बाई मी कशाला झुकन ग गुरु माझा लखन ग झुकन ग 100% आमच्या मुंबईच्या वडाळ्याच्या लिखीला आवडला सर ही कृष्णा पवारचं. पण अनिकेत माने कधीच येत नाही. नाही नाही तुम्ही दुसऱ्याच्या वतीने आलेला हा आमचे 2 नंबरचे बंधू त्याला पण पटलेलं आहे. अरे माझ्या सगळ्याच घरच्यांना पटन तुमच्याला पण पटन कारण आई बापाच्या पुण्याशिवाय एवढ्या गोष्टी होऊ शकत नाहीत ही ध्यानात घ्या. त्याच्यामुळे त्यांनी 1,500 रुपये या गीतासाठी दिलेले आहेत. पण माझ्या लेकरांना माझं सांगायचं आहे कृष्णा किती आलं संकट तर ठाम उभं राहायचं ग नाही कुणाला भ्यायचं ग शेवटी बाबाकडे यायचं बाबाकडे यायचं आता सगळ्यांनी टाळ्या वाजवा बर का पर कडव्यात वाजवा नाही कोणाला भ्यायचं सासऱ्याकडे यायचंय वन्स मोर म्हणजे हा शेवटचं कडवं वन्स समजून घ्या. शब्द अक्षर सुद्धा वैध 100 रुपये दिल्या. गुरु शिष्याचं नातं जन्माला जायचं ग किती आलं संकट तरी ठाम उभं राहायचं ग